नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहित जी के स्टडी ह्या एज्युकेशन चॅनलवर मी तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आज आपण आर्टिकल्स बघणार आहे. आर्टिकल्स 3 आहेत. ए, and the आणि काइंड्स ऑफ आर्टिकल्सचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे इनडेफिनाइट्स, अनिश्चित उपपदे. कोणते आहेत? ए आणि एन. दुसरा आहे डेफिनाइट्स, निश्चित उपपदे. द. ए आणि एन या उपपदाचा आपण प्रथम विचार करू. अ मॅन म्हणजे कोणताही एक मनुष्य. ॲन ॲनिमल म्हणजे कोणताही एक प्राणी. ए आणि एन याचा अर्थ एक असा आहे. प्रथम आपण ए या उपपदाचे नियम बघणार आहे. पहिला नियम आहे, ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात व्यंजनाने होते त्या सामान्य नामाच्या पूर्वी ए हे उपपद येते. बॉय. बॉय हे काय झाले? एकवचनी सामान्य नाम. याच्या उच्चाराची सुरुवात कशाने झालेली आहे? व्यंजनाने. मग बॉयच्या इथं कोणतं उपपद येईल? अ बॉय. कॅट. कॅट या सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात कशाने झालेली आहे? व्यंजनाने. त्यामुळे इथे कोणतं उपपद येईल? ए. अशाच पद्धतीने अ डॉग, अ फॅन, अ हाऊस, अ गर्ल्स इत्यादी. दुसरा नियम बघा. ए हे उपपद स्वराने, स्वर किती आहेत? 5 आहेत. ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहे. स्वराने सुरू होणाऱ्या परंतु व्यंजनांचा उच्चार असणाऱ्या नामांच्या पूर्वीही वापरतात. अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युरोपियन, अ युनिक, अ युनिट, अ युजफुल. या शब्दांची सुरुवात यू, ई या स्वराने होत असली तरी त्यांचा उच्चार यू असा होतो. तिसरा नियम बघा. संख्यावाचक शब्दांच्या पूर्वी ए उपपद वापरतात. 100, 1000, 1,000,000. चौथा बघा. काही शब्द समूहामध्ये ए उपपद वापरतात. अ फ्यू, अ लिटल्स, अ लॉट ऑफ, अ नंबर ऑफ, अ ग्रेट डील ऑफ. पाचवा नियम बघा. पदव्यांपूर्वी खालील पदे वापरतात. अ बी ए, अ बी कॉम. सहावा नियम बघा. विशेषणापूर्वी ए एन वापरल्यास त्यांचा समान गुणधर्म दाखवण्यासाठी सामान्य नामाप्रमाणे उपयोग होते. असे नाम विशिष्ट स्थळाशी जोडल्यास ए एन ऐवजी द वापरतात. पहिलं उदाहरण बघा. ही इज अ न्यूटन. तो न्यूटन आहे. आणि दुसरं उदाहरणामध्ये बघा. ही इज द न्यूटन ऑफ इंडिया. तो भारताचा न्यूटन आहे. म्हणजे इथं कोणत्या स्थळाचा उपयोग केलेला आहे? इंडिया. त्यामुळं कोणतं उपपद येईल? द या उपपदाचा वापर केला आहे. त्याच पद्धतीने अजून एक बघा. तिसरं वाक्य. मिस्टर जाधव इज ॲन एस पी. आणि चौथं वाक्य बघा. मिस्टर जाधव इज द एस पी ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट.
नाशिक काय झालं, इथं स्थळाचा उपयोग केल्यामुळे इथे सुद्धा द चा वापर केलेला आहे. यानंतर आपण अँड या उपपदाचे नियम बघणार आहे. पहिला नियम आहे, अँड हे उपपद ए, ई, आय, ओ, यू यापैकी एखाद्या स्वराने सुरू होणाऱ्या आणि स्वरांचाच उच्चार असलेल्या सामान्य नामापूर्वी वापरतात. अँड काय झालं, इथं स्वर झालेला आहे, त्यामुळे इथं कोणतं उपपद येईल, ॲन. आणि दुसरं काय आहे, ॲनिमल. इथं कोणतं स्वर आलेला आहे, म्हणून कोणतं ॲन हे उपपद वापरलेलं आहे. एग, ई, त्यामुळं इथं ॲन हे उपपद वापरलेलं आहे. ऑरेंज, ऑरेंज मध्ये कुठं ओ, त्यामुळे इथे सुद्धा कोणतं ॲन हे ॲन ऑरेंज हे उपपद वापरलं आहे. अशाच पद्धतीने ॲन इंक पॉट, ॲन अम्ब्रेला इत्यादी. दुसरा नियम बघा, ॲन हे उपपद ज्या सामान्य नामाची सुरुवात अनुच्चारित यच ने ह या उच्चाराऐवजी अ, आ, ए अशा स्वरोच्चाराने होते अशा नामांच्या पूर्वीही वापरतात. ॲन अवर, ह इथं ह चा काय म्हणजे यचा काय उच्चार आहे, अवर. कसा उच्चार आहे, अवर. मग याचं काय आलं, ॲन अवर. ॲन ऑनर, ॲन एअर, ॲन ऑनेस्ट इत्यादी. तिसरा नियम बघा, पदव्यांपूर्वी खालील प्रमाणे उपपदे वापरतात. ॲन एम ए, ॲन MBBS, ॲन MSc, ॲन MCom, ॲन LLB इत्यादी. चौथा बघा, एकवचनी सामान्य नामापूर्वी विशेषण आल्यास त्या विशेषणापूर्वी उपपद लावावे लागते आणि ते उपपद त्या विशेषणाच्या उच्चारानुसार ए किंवा ॲन वापरावे हे ठरते. अ मॅन, ॲन ओल्ड मॅन, ओल्ड काय झालेलं आहे, विशेषण. अ सिम्पल मॅन. वरील दुसऱ्या उदाहरणात ओल्ड हे काय झालेले आहे, विशेषण आले आहे आणि त्याचा उच्चार ओल्ड असा आहे, म्हणून त्याच्या पुढे ॲन हे उपपद आले आहे. अशा प्रकारचे आणखी काही उदाहरणे पहा. अ गर्ल्स, ॲन ऑनेस्ट गर्ल. अ गुड गर्ल्स, ॲन अगली गर्ल. ॲन ॲपल, अ राईप ॲपल, ॲन अनराईप ॲपल. ॲन ॲनिमल, अ क्लेवर ॲनिमल, अ युजफुल ॲनिमल. ॲन इव्हेंट, अ गुड इव्हेंट, ॲन अनफॉरगेटेबल इव्हेंट. आता आपण ए आणि ॲन याची काही उदाहरणं बघणार आहे. आणि पहिलं उदाहरण बघा,
I bought a dozen orange. दुसरं उदाहरण, माय अंकल इज अ युनियन लीडर. तिसरं उदाहरण बघा, अ मँगो ट्री इज अ युजफुल ट्री. चौथं बघा, इट वॉज अ वन साइड अफेअर. पाचवं बघा, इट इज अ ₹1 नोट. सहावं, ही इज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट. सातवा उदाहरण बघा, कॉपर इज अ युजफुल मेटल. आठवं, ही इज हेअर ऑन अन इम्पॉर्टंट बिझनेस. नववं उदाहरण बघा, ही इज अरायव्हिंग बाय अन अर्ली ट्रेन. दहावं उदाहरण बघा, अन ऑरेंज इज डेलिशियस फ्रुट्स. 11वं, अन ॲपल अ डे कीप द डॉक्टर वे. 12वं उदाहरण बघा, वी सॉ अन एलिफंट विथ अ लॉंग ट्रंक. 13वं उदाहरण बघा, धिस इज अन ऑरेंज. ए आणि अन या उपपदानंतर आपण द हे उपपद वापरण्याचे नियम बघणार आहे. द हे डेफिनाइट्स आर्टिकल्स आहे, कारण त्याने विशिष्ट व निश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवली जाते. पहिला नियम बघा, एकदा उल्लेख केलेल्या नामाचा जेव्हा त्यानंतर पुन्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. पहिलं उदाहरण बघा, आय सॉ अ गर्ल्स. आणि गर्ल्सचा काय केलेला आहे, पुन्हा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे इथं काय आलेलं आहे, द गर्ल वॉज क्राईंग. दुसरं उदाहरण बघा, लता गिव मी अ पेन. पण पेनचा काय झालेला आहे, पुन्हा उल्लेख झालेला आहे, त्यामुळे दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, आय लाईक द पेन. वरील उदाहरणातील पहिल्या वाक्यात ती मुलगी असा निर्देश करण्याकरता आणि उदाहरणातील दुसऱ्या वाक्यात ते पेन असा निर्देश करण्याकरता द हे उपपद वापरले आहे. दुसरा नियम बघा, चिरंतन किंवा जगात एकच एक असलेल्या किंवा मानलेल्या वस्तूंच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. द स्काय, द सन, द अर्थ. हे काय आहे, एकमेव गोष्ट आहे. पृथ्वी कशी आहे, एकच आहे, त्यामुळे इथे द हे उपपद वापरतात. तिसरा नियम बघा, एकवचन नामाने जेव्हा प्राणी किंवा वस्तू यांचा संपूर्ण जातीचा बोध होतो तेव्हा द उपपद वापरतात. द डॉग इज फेथफुल ॲनिमल. जे इथं काय आलेलं आहे, द हे उपपद आलेलं आहे. कुत्रा विश्वासू प्राणी आहे, इथे पूर्ण जातीचा बोध होतो, त्यामुळे द हे उपपद आले आहे. चौथा बघा, मोठ्या नद्या, समुद्र, महासागर, खंड, दऱ्या, वाळवंट, पर्वत इत्यादी नावांच्या पूर्वी द हे उपपद वापरतात. द गंगा, द जमुना, द अरेबियन सी, द इंडियन ऑसेन्स, द हिमालयाज, द सहारा, द पनामा कॅनल्स इत्यादी.
पाचवं बघा, सुपरलेटिव्ह डिग्री पूर्वी द उपपद वापरतात. द बेस्ट बुक, द टॉयलेस्ट बॉय, द मोस्ट ब्युटिफुल वुमन. काही विशिष्ट ग्रंथांच्या नावांपूर्वी द उपपद वापरतात. द भगवद्गीता, द रामायणा, द वेदास, द बायबल्स, द पुराणाज, द कुराण, द ग्रंथ साहिबा इत्यादी. सातवं बघा, विशेषणापूर्वी द हे उपपद वापरले आणि त्या विशेषणानंतर नाम आलेले नसेल तर त्यांचा अर्थ त्या प्रकारच्या लोकांचा वर्ग असा होतो. वी शुड हेल्प द पुअर, आपण गरिबांना मदत केली पाहिजे. द रिच, राहिले असतं काय, श्रीमंत लोक. द वीक काय, दुर्बल लोक. लक्षात ठेवा, द हे उपपद एकवचन व अनेक वचने अशा दोन्ही प्रकारच्या सामान्य नामापूर्वी वापरता येते. द टेबल्स, ते टेबल. द टेबल्स, ती टेबले. नववा नियम बघा, सर्व दिशांच्या पूर्वी द उपपद वापरतात. द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ. हे काय झालंय, दिशा. त्यामुळे दिशांच्या सर्व दिशांपूर्वी द वापरतात. क्रमवाचक संख्या, विशेषणापूर्वी द उपपद वापरतात. द फर्स्ट, द फिफ्थ, द लास्ट, द नेक्स्ट. 10वा नियम बघा, संगीत साहित्यामागे द हे उपपद वापरतात. द फ्लूट, द तबेला. फ्लूट म्हणजे काय, बासरी. हे काय झालं, संगीत साहित्य झालं. आणि उपपदे केव्हा वापरू नये. पहिलं बघा, पदार्थवाचक किंवा द्रव रूप नावापूर्वी उपपद वापरत नाही. आयरन, वॉटर, मिल्क, ऑइल, राईस यांच्यापूर्वी वापरत नाही. आणि दुसरा नियम, व्यक्तीच्या नावापूर्वी उपपद वापरत नाही. महेंद्र, अमोल, सविता, निशांत. आणि तिसरं बघा, क्रियापदापूर्वी उपपद वापरत नाही. प्ले, रीड, ड्रिंक. आणि भाववाचक नामापूर्वी उपपद वापरत नाही. ब्रेवरी, ब्युटी, करेज. आणि पाचवा आहे, भाषेच्या नावामागे उपपद वापरू नये. आय स्पीक इंग्लिश. अशा पद्धतीने आज आपण ए अँड द या उपपदाचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो ते अतिशय सोप्या पद्धतीने शिकलो आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.